मन निरोगी म्हणजे काय? म्हणजे असं आहे का की मनाला काही आजार होतो किंवा मनाला आजार आहे म्हणजे असा काही न्यूनगंड बाळगावा का की मनाला आजार आहे म्हणजे माणसाला वेडं ठरवलं जातं? म्हणजे या प्रश्नाने आपण सुरुवात करूया. बरं, सगळ्यात पहिले तर मी सांगेन की वेड लागणं ही फार चांगली गोष्ट आहे. जेवढ्या लोकांनी इतिहास घडवलाय ते वेडात जोच त्यांनी इतिहास घडवलेला आहे. जेव्हा माणसाला वेड लागतं तेव्हा एक तर तो इतिहास घडवतो किंवा त्याचं भान पूर्णपणे हरपतं. असं वेड आपल्याला प्रत्येकाला लागायला हवं. आणि जे नॉर्मली आपण म्हणतो की हा वेडा आहे, हम्म, तो वेडा कधी म्हणावं? हम्म, ज्या वेळेला त्या व्यक्तीला आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टींचं भानच नाहीये, हम्म, अंगावर कपड्यांचं भान नाहीये, कसंही राहतोय, त्याला वेडा म्हणणं एक वेळ ठीक आहे. हम्म, पण जर मानसशास्त्राचा विचार केला, मी मानसशास्त्राचा पण विद्यार्थी आहे. मानसशास्त्रामध्ये आम्हाला असं शिकवलंय की आपण सगळे माणसं ही काही ना काही आपल्याला मानसिक आजार आहेच. आणि जर कोण असा आहे ज्याला कुठलाच मानसिक आजार नाही, तर तो एक नवीन मानसिक आजार आहे. काय तर तो एक नवीन मानसिक आजार आहे. म्हणजे याला कुठलाच आजार नाही, हा एक हा आजार नवा आहे. मानसिक आजार आहे.